विमल इलायचीच्या जाहिरातीवरून बॉलिवूडचे 3 सुपरस्टार अडचणीत। शाहरुख, अजय देवगन आणि टायगर श्रॉफला एफडीएची कारणे दाखवा नोटीस। इलायचीच्या नावाने बंदी असलेल्या पान मसाल्याची जाहिरात खपवून घेणार नाही। शाहरुख, अजय आणि टायगरला 50 लाखांचा दंड आणि 3 वर्षे जाहिरात बंदीचा धोका। टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर जेव्हा आपले आवडते बॉलिवूडचे सुपरस्टार एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात करतात तेव्हा कोट्यवधी नागरिक डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवतात। पण जर तीच जाहिरात आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या प्रतिबंधित पदार्थांचा छुपा प्रचार करत असेल तर? महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एक असा मोठा निर्णय घेतलाय ज्याने संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे। विमल इलायचीच्या नावाखाली प्रत्यक्षात राज्यात बंदी असलेल्या पान मसाल्याची म्हणजेच सेरोगेट जाहिरात केल्याप्रकरणी एफडीएने थेट बॉलिवूडचे 3 दिग्गज अभिनेते शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना 9 पानांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। एफडीएची धुरा हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे हे प्रचंड ऍक्शन मोडमध्ये दिसून येत आहे। राज्यात अवैध गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरुद्ध त्यांनी राज्यभर धडक कारवाया सुरू केल्या आहेत। याच मोहिमेचा भाग म्हणून एफडीएने आपला मोर्चा आता थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवलाय। विमल इलायची या ब्रँडच्या जाहिरातीत सहभाग घेतल्याप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ या तिघांना 9 पानांची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली। या नोटिसा अजय देवगणच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणि टायगर श्रॉफच्या प्रोडक्शन हाऊसच्या पत्त्यावर प्रत्यक्ष पाठवण्यात आल्या आहेत। या धडक कारवाईवर बोलताना एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पीटीआयशी संवाद साधताना नियमांवर बोट ठेवले। ते म्हणाले की महाराष्ट्रात 13 जुलै 2026च्या आदेशानुसार पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। विमल हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्यासाठी ओळखला जातो। जाहिरातीत जरी इलायची असा शब्दप्रयोग केला जात असला तरी तिचे सादरीकरण, संवाद, व्हिज्युअल्स आणि ब्रँडिंग हे थेट राज्यात बंदी असलेल्या पान मसाल्याची आठवण करून देते। ही उघडपणे ग्राहकांची दिशाभूल करणारी आणि सेरोगेट जाहिरात आहे। एफडीएने जारी केलेल्या नोटिशीमध्ये 3ही अभिनेत्यांना 15 दिवसांच्या आत आपापले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यासोबतच या जाहिरात मोहिमेतील आपला सहभाग तातडीने थांबवावा आणि स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून तसेच इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून या जाहिरातींचे सर्व व्हिडिओ व फोटो तत्काळ हटवावेत अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत। इतकेच नव्हे तर ही जाहिरात स्वीकारण्यापूर्वी संबंधित कलाकारांनी अथवा त्यांच्या एजन्सींनी काय पडताळणी केली होती, त्यांच्या कराराच्या प्रती, मानधनाचा तपशील आणि विमल इलायची हे खरोखरच बाजारात स्वतंत्रपणे विकले जाणारे उत्पादन आहे का याचे पुरावेही एफडीएने मागवले आहेत। ग्राहक संरक्षण कायदा आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींनुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या कलाकारांवर आणि ब्रँडवर कडक दंडात्मक कारवाईची तरतूद आहे। जर 15 दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर कलाकारांवर 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो। तसेच संबंधित सेलिब्रिटींना पुढील 3 वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यास बंदी घालण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला आहे। कोट्यवधी चाहत्यांचे दैवत असलेल्या या बड्या कलाकारांनी सामाजिक भान न राखता अशा बंदी असलेल्या पदार्थांचा छुपा प्रचार करणे किती योग्य आहे? तुकाराम मुंढे यांच्या या एका धाडसी निर्णयामुळे आता केवळ शाहरुख, अजय किंवा टायगरच नाही तर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या सर्वच ब्रँड्स आणि सेलिब्रिटींचे धाबे दणाणले आहे। एफडीएच्या या 15 दिवसांच्या अल्टिमेटमवर आता बॉलिवूडच्या या 3 सुपरस्टार्स कडून काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।